मंडळी, मुंबई पुणेच्या ट्रॅफिकमध्ये तुम्हीही कधीतरी अडकलाच असाल आणि या ट्रॅफिकमधून बाहेर पडायला जास्तीत जास्त तास दीड तास लागत असेल. पण हेच तास दीड तासाचं ट्रॅफिक तब्बल 32 तास ठप्प झालं होतं. हो, याचं कारण म्हणजे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ज्वलनशील गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाला होता. या अपघातामुळे रात्रीचे अंधारलेले रस्ते, तासनतास न हलणारी वाहनं, रडणारी मुलं, कॅन्सरग्रस्त रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, पुरुष, असहाय्य महिला आणि पाण्याच्या एका बाटलीसाठी होणारी फरफट, अशा परिस्थितीत हजारो प्रवाशांचं आयुष्य अक्षरशः थांबलं होतं. इतक्या महत्त्वाच्या महामार्गावर आपत्कालीन व्यवस्था का नाही, हा प्रश्न आता विचारला जातोय. याचबरोबर इतकं ट्रॅफिक जाम होईपर्यंत प्रशासन झोपलं होतं का, असाही प्रश्न प्रवाशांकडून विचारला जातोय. म्हणूनच मुंबई पुणे मार्गावर इतकं ट्रॅफिक कसं तयार झालं, या ट्रॅफिकला नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने काय करायला हवं होतं आणि या सगळ्या घटनेमध्ये चूक कोणाची, याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक कोंडीला प्रत्येक व्यक्ती त्रासलाय आणि अशातच मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळ्याजवळ आडोशी बोगद्याच्या ठिकाणी मंगळवारी म्हणजेच 3 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजता ज्वलनशील प्रोपोलिन वायू घेऊन जाणारा टँकर उलटला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण टँकर उलटल्यामुळे त्यातून ज्वलनशील वायू बाहेर यायला लागला. दरम्यान हळूहळू वाहनांची गर्दी वाढायला लागली. या मार्गावर लोणावळ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे कोंडीत 32हून अधिक तास अडकलेल्या प्रवाशांचे हाल झाले. अपघात स्थळाजवळ रात्रभर वाहने उभी राहिली. प्रवाशांना अन्न, पाणी किंवा शौचालयाची सुविधा नव्हती. सुमारे 22 तासांच्या अथक प्रयत्नानंतर गॅस गळती रोखण्यात यंत्रणांना यश आलं. अपघातामुळे टँकरला 3 ठिकाणी गळती लागली होती. 2 ठिकाणची गळती थांबवण्यात यश आलं, मात्र तिसरी गळती नियंत्रणात येत नव्हती. अखेर दुसरा टँकर मागून अपघातग्रस्त टँकर रिकामा करण्यात आला. उर्वरित गॅस सुरक्षितपणे दुसऱ्या टँकरमध्ये भरून अपघातग्रस्त टँकर हटवण्यात आला आणि एका मार्गिकेवर वाहतूक सुरू करण्यात आली. त्यामुळे घाट परिसरात वाहतूक संथ सुरू होती. छोटी वाहने जुन्या महामार्गावर वाहतूक वळून सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या मार्गावरही अवजड वाहने आल्यामुळे लोणावळा खोपोली आणि खोपोली खालापूर पट्ट्यात बुधवारी कोंडी झाली. याचबरोबर या घटनेचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बस सेवेवर झाला. या अपघातामुळे एसटीला 139 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. शिवाय आता या अपघाताची आणि संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दरम्यान या संपूर्ण घटनेत प्रशासनाची चूक परिस्थिती हाताळण्यात दिसून येते. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया वाहतूक कोंडीत अडकलेल्या व्यक्तींकडून दिल्या जात आहेत. मुंबई पुणे द्रुतगती मार्गासारख्या अत्यंत महत्त्वाच्या महामार्गावर ज्वलनशील वायू वाहणाऱ्या टँकरसाठी स्वतंत्र आपत्कालीन कृती आराखडा तात्काळ नियोजित करता आला असता, मात्र प्रशासनाकडून अशी कोणतीही खबरदारी घेण्यात आली नाही, असं मत प्रवाशांनी व्यक्त केलं. याचबरोबर अपघातानंतर अनेक तास वाहतूक पूर्णपणे बंद राहिली, पण प्रवाशांसाठी अन्न, पाणी, वैद्यकीय मदत किंवा तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्थाही करण्यात आली नाही. वाहतूक वळवण्याचा निर्णय उशिरा घेतला गेला. त्यामुळे द्रुतगती मार्गासोबतच जुन्या महामार्गांवरही अवजड वाहनांची कोंडी झाली. गॅस गळतीसारख्या धोकादायक परिस्थितीत विशेष तज्ञ पथके, पर्यायी मार्गांची पूर्वनियोजित माहिती आणि स्थानिक प्रशासन, पोलीस व महामार्ग प्राधिकरण यांच्यातील समन्वय अधिक जलद आणि प्रभावी असायला हवा होता. मात्र यातील कोणतीच खबरदारी प्रशासनाने घेतली नाही, अशा प्रतिक्रिया लोकांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या. याचबरोबर पुणे मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडीमध्ये प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर सुधीर मेहता देखील अडकून पडले होते. मेहता यांनी कोंडीत अडकलेल्यांची माहिती एक्सवर एक पोस्टद्वारे दिली होती. 8 तासांनंतर त्यांनी हेलिकॉप्टरद्वारे पुणे गाठलं. अशा परिस्थितीत महामार्गावर प्रवासी वाहनांना माघारी जाण्याचा मार्ग तयार करून दिला पाहिजे. हेलिपॅडसाठी 10 लाख रुपये आणि 1 एकर जमिनीची गरज असते. कोंडी झाल्यावर तिथून बाहेर पडता येण्यासाठी महामार्गांवर काही ठिकाणी अशी सुविधा निर्माण करण्याची गरज आहे, अशी सूचना देखील मेहता यांनी केली होती. दरम्यान राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेवर संताप व्यक्त केलाय. ते म्हणाले, मुंबई पुणे द्रुतगती मार्ग जवळपास 32 तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले.
अशा अनेक घटनांच्या अनेक चौकशा होतात. पुढे त्यातून काही बोध सरकार प्रशासन घेतं का? मंगळवारी 3 फेब्रुवारीला संध्याकाळी 5च्या आसपास गॅसचा टँकर उलटला. त्यानंतर सुरक्षेचा पर्याय म्हणून वाहतूक थांबवली गेली. हे पण योग्य झालं. पण अशा घटना घडल्या तर काय काय उपाययोजना करून कमीत कमी वेळेत रस्ता मोकळा करता येईल याचा कृती आराखडा प्रशासनाकडे तयार होता का? स्वर्गवासीय बाळासाहेबांच्या प्रेरणेतून हा द्रुतगती मार्ग उभा राहिला. त्याला 24 वर्ष उलटली. पण या काळात काय काय आपत्ती येऊ शकते याचा ना विचार केला गेला, ना संपूर्ण रस्ता उत्तम दर्जाचा राहील हे पाहिलं गेलं. मधल्या काळात एकच गोष्ट तत्परतेने केली गेली आणि ती म्हणजे टोल वसुली, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं टोलचं आंदोलन हे टोल घेण्याच्या बाबतीतलं नव्हतंच, तर ते आंदोलन होतं प्रवाशांच्या सुविधेबाबतचं. जर तुम्ही टोल घेता तर सरकार टोल वसूल करण्याची कंपनी काय सुविधा प्रवाशांना देते याचा विचार करणं गरजेचं आहे. कालच्या घटनेनंतर हाच प्रश्न आहे की रस्ता बांधला आणि टोल वसूल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का, असाही सवाल राज ठाकरे यांनी विचारला. राज ठाकरे पुढे म्हणाले, ज्या प्रवाशांकडून या काळात टोल वसूल केला गेला तो सरकारने त्यांना परत केला पाहिजे आणि चौकशांचा फोर्स न करता या घटनेसकट इतर काय घटना घडू शकतात आणि त्यावर तात्काळ उपाय कसा केला जाऊ शकतो याचा कृती आराखडा तयार करून लोकांसमोर ठेवला पाहिजे. सरकारमध्ये पालकमंत्री असतात आणि या सरकारमध्ये तर पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे. पालकत्वाची इतकी आस असलेले सरकार असून सुद्धा नागरिकांना निराधार वाटतंय अशी परिस्थिती काय येते याचा सरकारने विचार करावा, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. दरम्यान या गंभीर परिस्थितीची दखल घेत महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी तात्काळ मदतीचे निर्देश दिले. ही मदत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, माजी नगरसेविका व स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमाताई सावळे यांच्या मार्फत अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली. सीमाताई सावळे यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून प्रवाशांची आपुलकीने विचारपूस केली. तसंच अडकलेल्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची, नाश्त्याची आणि आवश्यक प्राथमिक मदतीची तात्काळ व्यवस्था करण्यात आली. संकटांच्या काळात नागरिकांना मानसिक आधार देत त्यांनी प्रवाशांना धीर दिला. या मदत कार्यामुळे अडकलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या संवेदनशील नेतृत्वाखाली आणि सीमाताई सावळे यांच्या तत्पर व जबाबदार कार्यातून समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित झाली. याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या घटनेची दखल घेतली आहे. पुढील काळात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गासाठी तयार करण्याचे निर्देश MMRDC आणि पोलिसांना दिले आहेत. गॅस टँकर उलटल्यामुळे ज्वलनशील प्रोपोलिन गॅसची गळती सुरू झाली होती. या गळतीमुळे धोका आणखीन वाढून मोठं नुकसान झालं असतं. त्यामुळे वाहतुकीचं नियोजन करण्याशिवाय पर्यायच नव्हता. शिवाय द्रुतगती महामार्गावरील वाहतूक जुन्या महामार्गाकडे वळवावी लागली. शिवाय MMRDC आणि पोलिसांनी 20 तास प्रयत्न करून गॅस गळती सुद्धा रोखली, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. प्रवाशांना झालेला त्रास दुर्दैवी आहे. त्यांना झालेल्या मनस्तापाची पूर्ण कल्पना आहे. पण MMRDCने सुद्धा तातडीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची टीम मागवली. त्यांनीही प्रयत्न केले. मात्र हे काम खूप आव्हानात्मक होतं. जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि रिलायन्स कंपनीच्या तज्ज्ञांना बोलवण्यात आलं. या पथकांनी गॅस गळतीवर नियंत्रण मिळवलंय, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली. दरम्यान प्रवाशांना MMRDC कडून मोठ्या प्रमाणात पिण्याचं पाणी, बिस्किट देण्यात आलं. सर्व अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर होते. एवढंच नाही तर टोल वसुली करू नये म्हणून देखील निर्देश मी दिले, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येईपर्यंत या महामार्गावरील टोल वसुली थांबवण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. याचबरोबर मुंबई पुणे मिन्सिंग लिंकचं काम अंतिम टप्प्यावर असून ते तातडीनं पूर्ण करून हा टप्पा लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देशही विभागाला दिले आहेत. ही लिंक सुरू झाल्यानंतर मुंबई पुणे प्रवासातील अंतरही वाचेल. त्याचप्रमाणे अशा घटना घडल्यास पर्यायी वाहतुकीचा मार्गही कामाला येईल, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एकूणच काय तर मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर घडलेली ही घटना केवळ एका टँकर अपघातापुरती मर्यादित नाही, तर महामार्गावरील आपत्कालीन व्यवस्थेची, प्रशासनाच्या तत्परतेची आणि दीर्घकालीन नियोजनाच्या अभावाची वास्तविकता समोर आणणारी ठरली आहे. जीवितहानी टळली ही चांगली गोष्ट आहे,
पण तरीही हजारो प्रवाशांना सहन करावा लागलेला मानसिक, शारीरिक आणि भावनिक त्रास हा दुर्लक्षित करता येणार नाही. अपघातानंतर मदत कार्य झालं, गॅस गळती रोखण्यात यश आलं, तसंच पुढील काळासाठी आपत्कालीन आराखड्याचे निर्देश देण्यात आले. हे प्रशासनाचं सकारात्मक पाऊल आहे. मात्र अशा घटना घडल्यानंतरच उपाययोजना करण्याऐवजी त्याआधीच नियोजनबद्ध काम असणं गरजेचं आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? शहरातल्या या सततच्या ट्रॅफिकला नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावलं उचलली जातील का? दिलेल्या आश्वासनानुसार काम होईल का? याबाबतची तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वासभारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.